नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन गावात. आज मी जो तुम्हाला गाव दाखवणार आहे, मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी योजनेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे अडखल. मंडणगड शहरापासून फक्त 4.5 किलोमीटरच्या अंतरावरती असते हे अडखल गाव. एवढं सुंदर आहे ना, गावात दाखवतो. गावाच्या सुरुवातीला श्री भैरीनाथ ग्रामदेवतेचं मंदिर लागतं. हे मंदिर पण बघा ना, दिसायला किती भारी आहे ना. व्हिडिओ बनवायच्या सुरुवातीला आपल्या देवाचं दर्शन घेऊन पुढे जाऊ. गेट उघडून आतमध्ये गेलो, देवाचं दर्शन घेतलं आणि मग मंदिरातून दिसणारा हा व्ह्यू बघितला. मग मी निघालो संपूर्ण अडखल गाव बघायला. पाऊस थोडा थोडा चालू होता. असे छोटे छोटे रस्ते गावातून पूर्ण फिरते. पूर्ण गावात रिक्षा सगळीकडून फिरते. माझे खूप सारे मित्रमंडळी या गावात आहेत. जिल्हा परिषद शाळा संपल्याच्या नंतर आम्ही सर्वजण हायस्कूललाच असतो, त्यामुळे खूप सारे मित्रमंडळी या गावामध्ये आहेत माझे. गाव बघत बघत मी पुढे येऊन ग्रामपंचायतमध्ये पोचतो. बघा ना, किती सुंदर ग्रामपंचायत आहे ना. हे बघूनच तुम्हाला समजलं असेल की या गावचा दुसरा क्रमांक का आला ते. तसं तर ह्या अडखल ग्रामपंचायतीमध्ये अडखल, टाकवली, ढांगर, बुरी आणि गोवेले ही सगळी गावं समाविष्ट आहेत. हे समोर दिसताना ते हनुमंताचं मंदिर आहे. संपूर्ण गावात रिक्षा फिरत असल्यामुळे एका साईडने शिरून दुसऱ्या साईडने बाहेरही पडता येतं. बघा ना, किती सुंदर दृश्य आहे गावाचा. गावाच्या बाजूलाच लागून अशी शेती आहे आणि ही अडखलची पूर्ण कमानी आहे. तुम्ही या गावात एक साईडने एंट्री केला तर दुसऱ्या साईडने बाहेर पडता येतं. हे गावचं राम मंदिर आहे आणि हे गावचं बसस्टॉप आहे. बघा ना, शिंदे परिवारातर्फे असं आहे ते. समोरचा नजारा बघा ना, किती भारी वाटते ना. मग मी निघालो बौद्धवाडीकडे. इथेही माझे खूप मित्र आहेत. हे समोर दिसतंय ना, तर विहार आहे, धम्मदीप बुद्ध विहार. किती सुंदर आहे ना हो. आणि ही वाडीतली घरं. वाडीलाही लागून अशी जवळपास शेती आहे. पाण्याची सोय पण बघा कशी केली आहे, मस्त ना. चला तर मग गाव कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्ग वाचवा.